बघा आता आपण पाहणार आहोत कवके. कवके म्हणजे काय आहे की फंगी आहे, त्याच्याबद्दलची आपण माहिती घेणार की नेमकं कवके आहेत ते कशा आहेत. आपण बघा पाहिलं आहे मागच्या पाठामध्ये देखील जो आपला पार्ट 1 होता त्याला पाहिलं की ज्याचा आकार आहे सुमारे 10 मिली आहे, ते 10 मिली ते 100 मिली आहे. अशा प्रकारचे ज्याचा आकार आहे छोट्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला आढळून येत आहे. आणि हे देखील आपल्याला वनस्पती जंगलमध्ये किंवा जिथे पाण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणामध्ये ही बहुतांशी वनस्पती आपल्याला आढळून येत आहे. कुजणारे जे पदार्थ आहे वनस्पती व प्राण्याचे जे शरीर आहे व कार्बनी पदार्थ यामध्ये आढळणारे हे दृश्य केंद्रिकी आहे. ही एक दृश्य स्वरूपाची किंवा आपल्या डोळ्यांना सहज पाहणारी दिसणारी ही अशी वनस्पती आहे. बघा कुजणारे पदार्थ व वनस्पती व प्राण्याचे शरीर आहे. जी वनस्पती आहे आणि प्राण्यांचे शरीर आहे कार्बनी पदार्थ यामध्ये ते आपल्याला आढळते की वनस्पतीमध्ये देखील आढळते, प्राण्यांच्या शरीरावर देखील आढळते. जे कुजलेले जे पदार्थ आहे जे आपले खराब झालेले आहेत, जे घाण झालेले आहेत की जे आपण बोलू शकतो की आता ते आपण एखादी पोळी म्हणा चपाती म्हणा म्हणजे जे कुजलेले जे पदार्थ आहेत त्या पदार्थामध्ये देखील वाढण्याचं ते काम तिथे करत असते. वनस्पतीमध्ये प्राण्याची शरीरे कार्बन ज्याच्यामध्ये आहे त्या कार्बनीमध्ये देखील ती वाढ होत असते. अशा प्रकारची ही दृश्य केंद्रकी देखील जे जीव आहे ते आपल्याला इथे आढळत अशा प्रकारचे हा जो दृश्य प्रकारचा जो केंद्र आहे तो दृश्य केंद्रकी जो पदार्थ जो सूक्ष्मजीव आहे हा देखील आपल्याला इथे दृश्य स्वरूपामध्ये आढळत आहे. हा एकपेशीय सूक्ष्मजीव काही प्रजाती डोळ्यांना देखील दिसत आहे. एकपेशीय सूक्ष्मजीव कसा आहे, हा एकपेशीय आहे आणि तो कसा आहे सूक्ष्मजीव काही प्रजाती ह्या डोळ्यांना दिसतात तर काही डोळ्यांना देखील दिसत नाही. म्हणजे काही आकाराने लहान आहेत तर काही आकाराने मोठे आहेत. मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करतात. की ते मेलेले जरी असले तरी मृतोपजीवी असून कार्बन ज्याच्यामध्ये कार्बन आहे त्या कार्बनी पदार्थापासून ते स्वतःचे अन्न हे स्वतः तयार करतात किंवा त्या पदार्थापासून अन्न शोषण करण्याचं जे काम आहे ते देखील याच्यामध्ये करतात. प्रजनन हे लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडाने व मुकुलाने अशा अलैंगिक पद्धतीने देखील होत असते. की त्याची जी वाढ आहे ती वाढ करण्याची जी पद्धत आहे ते त्यांनी इथे सांगितलेली आहे की त्याची जी वाढ आहे ती द्विखंडाने व मुकुलाने अशा अलैंगिक पद्धतीने देखील होत आहे. बघा आपण कवके या पाठाबद्दलचा किंवा या घटकाबद्दलचा अभ्यास करत आहोत. उदाहरणार्थ ईस्ट आहे, कॅन्डिडा आहे आणि अळंबी आहे. उदाहरण त्यांनी काय सांगितलं आहे, ईस्ट आहे. ईस्ट म्हणजे तुम्हाला कळतं मुलांना की जे आपण आंबवण्यासाठी जो पदार्थ आपण टाकला जातो ज्याचं बॅटर असतं की जे आंबवलं जातं, ज्याप्रमाणे आपण म्हणू शकतो इडली आणि डोसा याचं जे बॅटर आहे जसं तांदूळ आणि जी उडदाची डाळ आहे ते भिजवून परत त्याला वाटून रात्रभर ठेवलं जातं, मग तो ईस्ट तयार होतो की ते फुगलं जातं बरोबर. मग त्याच्यामध्ये देखील जी प्रक्रिया होते ती ईस्टची प्रक्रिया असते. कॅन्डिडा आणि अळंबी हे काय आहे, मशरूम आहे. अळंबी म्हणजे काय, हे मशरूम आहे. तर हे देखील तुम्हाला मशरूम माहिती आहे, जसं आपण पाहू शकतो मशरूमला काय म्हणत आहे, अळंबी. आता आपला जो चौथा प्रकार आहे याबद्दल आपण पाहणार. जो चौथा काय आहे, शेवाले म्हणजे काय, अलगे आहे. की शेवाले देखील आपल्याला हर एक ठिकाणी आपल्याला आढळताना दिसत आहे. आपण पाहत आहोत ते शेवाले आहे. तर मुलांना पाहणार आहोत शेवाले याच्या घटकाबद्दलची माहिती. बघा याचा जो आकार आहे सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा त्याचा जो आकार आहे. या छोट्याशा आकारामध्ये बघा इथे पाण्यामध्ये आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये दिसत आहे की जिथे ज्याप्रमाणे पाणी घाण आहे, अस्वच्छ आहे, पाणी गढूळ आहे की खूप दिवसापासून ते पाणी बदललं गेलं नाही आणि त्या पाण्यामध्ये अशा प्रकारचे जे शेवाले आहे ते वाढण्याची प्रक्रिया होत आहे. बघा आता ते पाण्यात वाढणारे दृश्य केंद्रकी जे पाण्यात वाढतात बघा. तर अशा प्रकारे पाण्यामध्ये वाढणारे जे जीव आहे तो पाण्यात वाढत आहे तो दृश्य केंद्रिकी आहे. म्हणजे आपण त्यांना पाहू शकतो. एक पेशी आहेत त्या कशा आहेत, एक पेशी आहे त्याचं स्वयंपोषी असून त्याच्यात पेशीतील हरितलवकांच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात. की त्यांच्यामध्ये ऑलरेडी काय आहे मुलांना, हरितलवके आहेत आणि हरितलवके असल्यामुळे ते प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही सहज करू शकतात आणि म्हणून ते कशा आहेत, स्वयंपोषी आहेत. ते एक पेशी असून त्या कशा आहेत, स्वयंपोषी आहेत आणि त्या पाण्यात त्यांची वाढ होत असते आणि हे दृश्य केंद्रिकी आहेत. तर अशा प्रकारची जी बुरशी आहे तुम्ही नेहमीच गावाच्या ठिकाणी जिथे नदी आहे, जिथे तलाव आहे त्याच ठिकाणी जिथे पाहू शकता की छोटी छोटी बुरशी आलेली असते, तिथे पाणी घाण झालेलं असतं किंवा ते जे आपण त्याच्यावर पाय ठेवला तर ते देखील निसर्ड असं होऊ शकतं. तर अशा प्रकारची तिथे आपल्याला वाटू शकतं की हे गवत आहे, परंतु हे गवत नसून हे एक प्रकारची आपण पाहू शकतो एक सूक्ष्मजीव आहे. आपल्या डोळ्याने तो दिसतो. त्याच्यामध्ये देखील काय आहे, तंतुमय आकाराचे सूक्ष्मजीव आढळून
येत असतात. तशा प्रकारे याची जी मी वैशिष्ट्य सांगितली ती पाण्यात वाढतात, ती दूषित केंद्र आहे, ती एक पेशी आहे, ती स्वयंपोषी आहे आणि त्या पेशीतील हरित लवकाच्या सहाय्याने ही प्रकाश संश्लेषणाची देखील ही क्रिया घडत असते. प्रकाश संश्लेषणाची क्रिया आपल्याला माहित आहे. आता उदाहरणार्थ बघा, त्यांनी जे उदाहरण दिले आहे, क्लोरेला आहे, क्लोडेनियम्स आहे, शैवालाच्या काही प्रजाती या एक पेशी आहेत. मग ही जी उदाहरणं तुम्हाला दिली आहेत ही उदाहरणं कसली आहेत की हे पेशींची उदाहरणं आहे की जे आपण शैवाला पाहिले. मग त्याच्यामध्ये देखील डिवायडेशन आहे, त्याचं देखील वर्गीकरण केले की त्याच्यामध्ये कोणकोणत्या ज्या पेशी आढळून येतात. मग बघा, क्लोरेला आहे, क्लोरेडनमस आहे, शैवालाच्या काही प्रजाती ह्या एक पेशी देखील आपल्याला आढळून येतात. ह्या कशा आहेत? ह्या एक पेशी आहे. अशा प्रकारच्या आकारामध्ये, गोल आकारामध्ये आपल्याला शैवाला जे असतात तशा प्रकारे गोल आकारामध्ये आपल्याला दिसत आहे. तर इतर शैवाले ही बहुपेशी असून नुसत्या डोळ्यांनी दिसतात. त्याच्या काही ज्या शैवाले आहेत ते बहुपेशी आहेत आणि ते आपल्याला नुसत्या डोळ्याने दिसतात. साहजिक जे शैवाले आहेत ते आपल्याला नुसत्या ज्या डोळ्याने दिसतात, म्हणजे त्याचा रंग आहे तो हिरव्या रंगाचा आहे, ते बारीक असतात आणि आपण त्या डोळ्याने सहज पाहू शकतो. आपला नेक्स्ट टॉपिक आहे विषाणू. तर विषाणू हे देखील काय आहे मुलांनो की एकदम छोट्या आकाराचा जो आपल्या डोळ्याला दिसत नाही, म्हणजे त्याचा आकार हा 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर आहे. बघा किती दिला आहे, 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर आहे. तर अशा प्रकारे गोल आकारामध्ये की ज्याला खूप सारे काय आहेत मुलांनो की जे त्याचे ज्या पेशिका आहेत आणि शरीरातून निघालेल्या आहेत, अशा त्या गोल आकारामध्ये ते आपल्याला दिसतात. विषाणू अति सूक्ष्म म्हणजे जीवाणूच्या 10 ते 100 पटीने हे लहान असतात. विषाणू म्हणजे जीवाणूपेक्षाही जे विषाणू आहेत ते अतिसूक्ष्म म्हणजे ते एकदम सूक्ष्मदर्शकापेक्षा देखील आपल्या मायक्रोमीटरमध्ये देखील त्याला पाहण्याची गरज आहे. म्हणजे जीवाणू तरी आपल्याला सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने आपण पाहू शकतो, परंतु त्याने जे सांगितलंय जे विषाणू आहेत ते अतिसूक्ष्म आहेत. कसे आहेत? ते अगदी बारीक आहेत आणि अतिसूक्ष्म म्हणजे ते जीवाणूच्या किती पट आहे? 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकानेच दिसतात. जे फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक हे उपकरण ते वापरल्यानंतरच हे विषाणू आपल्याला दिसू शकतात. बघा की त्याची जी उंची आहे ती किती आहे बघा, पाहू शकतो 10 ते 100 पटीने जीवाणूपेक्षा हे लहान आहेत आणि याचा जो आकार आहे, त्याचा जो रंग आहे हा देखील तुम्ही मला इथे बघा पाहू शकता कशा प्रकारच्या आकार आणि रंगामध्ये बघा प्रकारे हा आपल्याला दिसत आहे. आणि हा अतिशय छोटा आहे आणि त्याला पाहायचं असेल तर आपल्याला फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकच वापरणे हे उपकरण गरजेचं आहे. विषाणू म्हणजेच DNA म्हणजे डीऑक्सिरायबो किंवा RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक आम्ल पासून बनलेला लांबलचक आहे. म्हणजे हा जो विषाणू आहे म्हणजे काय आहे? DNA आहे. विषाणूचं अर्थ काय आहे? DNA म्हणजे डीऑक्सिरायबो किंवा RNA म्हणजेच काय आहे? रायबोन्यूक्लिक आम्ल पासून बनलेला हा लांबलचक विषाणू हा आपल्याला इथे बघा अशा प्रकारे हा दिसत आहे. DNA कसा आहे? अशा प्रकारे हा जो DNA आहे त्यात बघा की इथे चित्रांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहू शकतो की कशा प्रकारे हा RNA म्हणजे जो युनिक आम्ल आहे त्यापासून हा बनलेला हा लांबलचक आहे. बघा अशा लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते की त्याच्यामध्ये जे प्रथिनांचं काय आहे? आवरण आहे. वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहून त्याच्या मदतीने स्वतःची प्रथिने बनवून असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. बघा आता त्यांनी सांगितलं की वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीत की जे वनस्पती आहेत आणि प्राण्याचे जिवंत पेशी आहेत की ज्या प्राणी आहेत किंवा वनस्पती आहेत त्यांच्या पेशीत राहून ते त्याच्या मदतीने स्वतःची प्रथिने तयार करतात आणि त्यांच्यासारखी असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. म्हणजे त्यांच्यासारखा नवीन जीव निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात. विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात आणि विषाणूमुळेच काय होत आहे? विविध वनस्पती असू दे किंवा प्राणी असू दे, म्हणजे आपण मनुष्य प्राणी देखील असू दे, त्याच्यामुळेच त्यांना काय होत आहे? विविध प्रकारचे रोग होत आहेत. मग हे जे जीवाणू आहेत, हे जे विषाणू आहेत आपल्या शरीरामध्ये जर गेले, आपल्या मुखाद्वारे म्हणा किंवा नाकावाटे म्हणा, तर ते आपल्या आधी फुफ्फुसामध्ये जातात, तिथे ते डॅमेज करतात आपल्या शरीरातील हर एक जे पार्ट्स आहेत, जे आपले ऑर्गन्स आहेत, जे इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे आजार देखील होऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण पाहिलं मुलांनी की हर एक सूक्ष्म जीवांचा आपण इथे अभ्यास केलेला आहे. चला म्हणून आपण सारांशमध्ये पाहणार आहोत की सारांशाच्या मध्ये आपण पाहिलं की या पाठामध्ये आपण जैवविविधता वर्गीकरण की जैवविविधता म्हणजे काय व त्याचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं आहे, याची आवश्यकता काय आहे हे देखील आपण पाहिलं आहे. जैवविविधता म्हणजेच काय की जैवविविधता म्हणजे जे पृथ्वीवर किंवा विशिष्ट ठिकाणी असणारे जे सर्व सूक्ष्म जीवाचे वर्गीकरण आहे त्या सर्वांना आपण काय म्हणत आहोत? जैवविविधता म्हणत आहोत. मग जैवविविधता ही देखील त्याचे देखील 3 प्रामुख्याने
प्रकार पडतात ते देखील मी तुम्हाला सांगितलं आहे मुलांना. तर अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण हे का आवश्यक आहे की जेणेकरून आपल्याला हर एक जी गोष्ट आहे की त्याच्या अभ्यासानुसार त्याच्या वर्गीकरणानुसार आपल्याला त्याची कार्यपद्धती ही समजणार आहे, म्हणून त्याचं वर्गीकरण करणं आवश्यक आहे. तसेच रॉबर्ट हेडिंग म्हणजे जे अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत, जे पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी फाय किंगडम क्लासिफिकेशन म्हणजेच 5 गटामध्ये याची विभागणी केली आहे. ते 5 गट कोणते आहेत हे देखील आपण या पाठामध्ये समजून घेतलेले आहे. सूक्ष्मजीवाचे वर्गीकरण इत्यादी म्हणजे त्याचा आपण अभ्यास म्हणजे सूक्ष्मजीवांमध्ये हर एक प्रकारचे जीवाणू आहेत. आपण आत्ताच पाहिलं जे जीवाणू आहेत, जे विषाणू आहेत, जे आदिजीव आहेत, जे एकपेशी आहे, जे बहुपेशी आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं जे दृश्यकेंद्रिक आहे, जे आदिजीव जे आहेत की म्हणजे जे आपल्या डोळ्यांना दिसू शकणारे जीव आहेत ते कोणते आहेत, जे आपल्या डोळ्यांना दिसणारे आहेत की आपल्या डोळ्यांना न दिसणारे आहेत ते कोणते आहेत, या सर्व घटकांचा अभ्यास म्हणून आपण या पाठात केलेला आहे. तर अशा प्रकारे हा जो पाठ आहे म्हणून आपल्याला इथे संपलेला आहे. जे टॉपिक आहे मी ते कव्हर केलेले आहे. त्याचप्रमाणे या पाठाचे जर मला जे प्रश्न उत्तर आहेत, सराव, खेळ, परीक्षा प्रश्न उत्तर ती कोणती आहेत ते देखील पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मुलांना आपण या पाठाच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत आमचे प्रश्न उत्तर आहेत, सराव, खेळ, परीक्षा प्रश्न उत्तर. तर आपण ती कोणते आहेत पाहणार आहोत, परत पाहणार आहोत. सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न ते बघणार आहोत. सरावाच्या माध्यमातून काही प्रश्न आहेत त्यासाठी बघा तुम्हाला इथे दिलेले आहेत. चूक की बरोबर या माध्यमातून प्रश्नांची उत्तरं आहेत. इथे दिलेली योग्य उत्तर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते बरोबर आहे ते चूक आहे. चला तर मुलांना आपण सुरुवात करणार आहोत आपल्या पहिल्या प्रश्नाला. आपण पाहणार आहोत बघा जो पहिला प्रश्न आहे, विटकर यांनी सजीवाची विभागणी 4 गटात केली आहे. ते 4 गटात केली, आपलं उत्तर योग्य आहे का तर नाही. ते विटकर यांनी जे सजीवाचे जे वर्गीकरण केले आहे ते 5 गटामध्ये केलेलं आहे आणि म्हणून जे आपले इथे उत्तर असणार आहे ते मुलांना उत्तर चूक इथे असणार आहे. पाहून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मनोरा सृष्टीचे सजीव एकपेशी असतात. मग त्यांनी सांगितलं की बरोबर आहे का चूक आहे. तर मनोरा सृष्टीचे जे सजीव आहेत ते कसे आहेत, एकपेशी आहे. हे उत्तर कसं आहे आपलं बरोबर आहे आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मनोरा सृष्टीचे सजीवांना पेशी अंगीकृत नसतात. त्याने विचारलं आहे की जे मनोरा सृष्टीचे जे सजीव आहेत, मनोरा सृष्टीचे जे सजीव त्याच्यात जी पेशी अंगीकृत नसतात. मग उत्तर कसं आहे आपलं बरोबर आहे का चूक आहे. तर आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. बरोबर आहे का मनोरा सृष्टीचे सजीव आहेत त्यांना पेशी अंगीकृत ही नसतात. हे आपलं हे उत्तर इथे करेक्ट असणार आहे आणि म्हणून इथे योग्य उत्तर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, युग्लेना व व्हॅलावॅक्स स्वयंपोषी आहेत का. बघा ते त्यांनी सांगितलं. मग हे उत्तर कसं आहे बरोबर आहे का चूक आहे. तर युग्लेना आणि व्हॅलावॅक्स स्वयंपोषी आहेत. हे आपलं उत्तर इथे बरोबर आहे, कारण त्या परपोषी नाही, ते स्वयंपोषी आहे. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात आणि म्हणून जे आपलं जे उत्तर आहे बरोबर इथे येणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जीवाणूचा आकार हा 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा असतो का. त्यांनी सांगितलं की जीवाणूचा जो आकार आहे तेवढा आहे का तर नाही. तर जो जीवाणूचा आकार किती आहे आपला 1 मायक्रोमीटर ते 1 मायक्रोमीटर एवढा आहे आणि म्हणून जे आपलं इथे जे उत्तर आहे कसं असणार आहे चूक असणार आहे आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कवके कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतात. जी कवके आहेत आपण या पाठासंबंधाचा देखील आपण अभ्यास केलेला आहे की जी कवके आहे ही कार्बनी पदार्थावर जगतात आणि आपलं अन्न भक्षण करतात, शोषण घेण्याचं काम करतात का. तर आपलं यापैकी चूक की बरोबरपैकी आपलं जे उत्तर आहे ते बरोबर आहे आणि म्हणून ते योग्य उत्तर आपण क्लिक केलं आहे. आपलं पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, जीवाणू पेशी आधी केंद्रिके नसतात. मग चूक की बरोबर किंवा चूक यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे की जे जीवाणूच्या पेशी आहेत त्या आधी केंद्रिके नसतात. म्हणजे ते आधी केंद्रिके असतात आपलं उत्तर आहे, परंतु ते नसतात दिले म्हणून हे आपलं उत्तर चूक इथे असणार आहे आणि म्हणून इथे योग्य उत्तर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, विषाणू हा अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूच्या 10 ते 100 पटीने लहान आहे. आता बघा आपण की जीवाणू आणि जीवाणू देखील आपण पाहू शकतो. जो जीवाणू आहे तो पाहू शकतो, परंतु जीवाणूपेक्षा जो विषाणू आहे तो 10 ते 100 मायक्रोमीटर यापेक्षा तो लहान आहे आणि म्हणून त्याला एक विशिष्ट इलेक्ट्रॉन उपकरणाच्या सहाय्याने आपण त्या विषाणूला पाहू शकतो आणि म्हणून त्यांनी सांगितलं विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूच्या तो किती आहे 10 ते 100 पटीने तो लहान आहे. हे विधान कसं आहे बरोबर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमिबा आणि पॅरेशियम गढूळ पाण्यात आढळतो का? जो अमिबा नावाचा जो प्राणी आहे त्याच्याबरोबर अमिबा सारखा जो एकजीवी जो प्राणी आहे तो बघा पॅरेशियम आहे, हा गढूळ पाण्यात आढळतो का? तर बरोबर की चूक आहे. आपलं म्हणून पाहिलं उत्तर की जे आपलं पाठ शिकवत असताना आपल्या त्याच्यात पाहिलं की जो अमिबा आहे तो गढूळ पाण्यामध्ये राहत असतो किंवा तो त्याचं जीवन जगत असतो. अशा प्रकारे बघा इथे आपलं जे उत्तर बरोबर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कवकाचा आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा असतो. त्याने सांगितलं आहे की जो कवकाचा जो आकार आहे तो आपल्याला किती दिसत आहे? 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. मग आपलं जे उत्तर बरोबर आहे काही चूक आहे? तर यापैकी जे आपलं उत्तर आहे ते बरोबर उत्तर आपलं असणार आहे. कारण जो कवकाचा आकार आहे तो कसा आहे? 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा. कारण तो आपल्या डोळ्यांना दिसतो, म्हणजे तो दृश्य स्वरूपामध्ये आहे आणि म्हणून आपले इथे उत्तर बरोबर आहे. तर आता मुलांना आपण पाहणार आहोत खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आता इथे तुम्हाला बरेच खेळ दिलेले आहेत. इथे क्रिकेट आहे, इथे गिटार आहे, इथे माकड टोपीवाला आहे, इथे त्याचप्रमाणे गाडीची रेस आहे, त्याचप्रमाणे इथे जो गणपती आणि जो मोदक ठेवलेला आहे. तर या सर्व खेळापैकी आपण कोणताही खेळ एक निवडून घेऊ शकतो. आपण त्याच्या माध्यमातून जे प्रश्न आहेत ते प्रश्न देखील देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर आता मुलांना आपण सर्वात प्रथम जो गेम खेळणार आहोत त्यापैकी जो आपण आज गिटाराचा गेम खेळणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत खेळाच्या माध्यमातून ते बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आपल्या पहिल्या प्रश्नानं बघितले दिले की डायडॅशमुळे मलेरिया होतो. मग तुम्हाला इथे 4 ऑप्शन आहेत बघा की 4 ऑप्शनपैकी आपले इथे पर्याय आपले 4 पर्याय आहेत. त्या 4 पर्यायापैकी आपला एक पर्याय अचूक असणार आहे आणि ते आपलं अचूक उत्तर आपण क्लिक करणार आहोत. जो आपला पहिला प्रश्न आहे की डायडॅशमुळे मलेरिया होतो. मग आता जो आपला अचूक उत्तर असणार त्या अचूक जो गिटार आहे तो मुलाच्या हातामध्ये येणार आहे आणि जर उत्तर चुकीचं असेल तर तो गिटार हातात येणार नाही आहे. तर चला तर सुरुवात करूया. बघा इथे दिलं आहे डायडॅशमुळे मलेरिया होतो. म्हणजे आपला 4 ऑप्शन आहे, जीवाणू आहे, युग्लना आहे, प्लाझोडियम्स वायवॅक्स आहे आणि विषाणू आहे. तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे नाही जीवाणू, नाही युग्लेनिया, नाही विषाणू, उत्तर प्लाझोडियम वायवॅक्स याच्यामुळे आपल्याला मलेरिया होत आहे आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे या योग्य उत्तर बघा अशा प्रकारे तो गिटार तो वाजवणार आहे जर करेक्ट आन्सर असल्यावर. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅशमुळे अमांश होत आहे. बघा कशामुळे अमांश होत आहे? मग तुम्हाला 4 पर्याय आहे, लैंगिक आहे की अँटेमिबा हिस्टोलिटिका आहे, मुकालयन आहे का प्लाझोडियम वायवॅक्स आहे. तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो की कशामुळे अमांश होत आहे तर त्या अँटेमिबा हिस्टोलिटिका याच्यामुळे होत आहे आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जीवाणूचे प्रजनन हे बहुधा डॅश डॅश पद्धतीने होते. त्याचे छोटे जे सूक्ष्म जीव आहेत, मग आपण ते जीवाणू म्हणा, विषाणू म्हणा, जे कवके म्हणा किंवा जे आपल्या ज्या सर्व जीवजंतू किंवा आपण जे सूक्ष्मजीवांचा जो अभ्यास केला आहे की त्याचे जे प्रजनन आहे ते कोणत्या गोष्टी होत आहे त्यांनी विचारलं आहे. मग लैंगिक पद्धतीचं आहे, मुकुलायन होत आहे, कवक आहे का द्विखंडाने. तर यापैकी आपले जे योग्य उत्तर आहे जीवाणूचे जे प्रजनन हे बहुधा द्विखंडाने होत आहे आणि त्याच्यामुळे आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश पेशीतील हरितलवकांच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात. कोणत्या पेशीतील हरितलवकांच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात? मग इथे तुम्हाला 4 ऑप्शन आहे, विषाणूच्या सहाय्याने, शैवालाच्या सहाय्याने, युगंधरीच्या सहाय्याने का कवकाच्या सहाय्याने. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे शैवाल पेशीतील हरितलवकांच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पेशीभित्तिका हे कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. मग कोणती पेशीभित्तिका? मग तुम्हाला इथे 4 पर्याय आहेत, एक पेशी अमिबा, कवकाची किंवा बहुपेशी. मग बहुपेशीची पेशीभित्तिकापासून कायटिन बनलेली आहे का अमिबापासून बनलेली आहे? तर अमिबा तर हा एक सूक्ष्मजीव आहे, मग त्यामुळे त्याचे जे शरीर आहे ते कायटिनपासून बनणं शक्यच नाही आहे आणि म्हणून जे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे कवकाची. मुलांनो कवकाची पेशीभित्तिका ही कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली आपल्या इथं करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आता बघा इथे त्यांनी दिले नेक्स्ट क्वेश्चन आहे, आदिजीवांचा आकार हा सुमारे डॅश डॅश असतो. मग किती असतो? मग इथे त्यांनी दिले जर तुम्हाला 4 पर्याय आहेत, आदिजीवांचा आकार कसा आहे, किती आहे? मग 400 मायक्रोमीटर आहे,
100 मायक्रोमीटर आहे, 300 मायक्रोमीटर आहे का 200 मायक्रोमीटर आहे? तर यापैकी नाही 400 ना 100 आहे ना 300चा आपला आदिजीवाचा जो आकार आहे तो जास्त मोठाही नाही किंवा जास्त छोटाही नाही. तो 400 तर खूप मोठ्या प्रमाणात झाला. मग आदिजीवाचा आकार आहे तो 200 मायक्रोमीटर एवढा आहे आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, युग्रेनम व्हॅलेवॅक्स पेशी डॅश डॅश असतात. मग युग्रेनम व्हॅलेवॅक्स पेशीमध्ये कोणत्या पेशी असतात? बघा त्याने सांगितले मग हरित लवके आहेत, पेशी अंगके आहेत, कवक आहे का शैवाल आहे? तर या चारपैकी जे आपलं योग्य उत्तर आहे की युग्रेनम पेशीमध्ये आपल्याला हरित लवके हे आढळतात आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन मुलांनो, डॅश डॅश म्हणजे DNA किंवा RNA पासून लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. मग कोणता जो सूक्ष्मजीव आहे त्याला बघा प्रथिनांचं आवरण आहे. माहिती दिली आहे विषाणू आहे, द्विखंडन आहे, जीवाणू आहे का इथे मुकुलन आहे? तर बघा या चारपैकी जे आपलं उत्तर आहे द्विखंडन तर ही प्रजनाची पद्धती आहे, जीवाणू हा सूक्ष्मजीव आहे, मुकुलन ही देखील प्रजनाची पद्धती आहे. त्याच्यामुळे 2 क्वेश्चन येऊ शकत नाही, 2 ऑप्शन. मग राहिला आपला विषाणू आणि जीवाणू. मग या 2 पैकी आपलं योग्य उत्तर आहे विषाणू म्हणजे DNA आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, मोनोरा या सृष्टीतील सर्व सजीव डॅश डॅश असतात. जो मोनोरा हा जो जीव आहे मग ते सर्व सजीव कसे आहेत? मग एकपेशी आहेत, कवक आहेत, बहुपेशी आहे का अमिबा आहे? तर मोनोरा या सृष्टीतील सर्व सजीव कसे आहेत मुलांना? एकपेशी आहे. आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण खेळाच्या माध्यमातून ही प्रश्नांची उत्तरे इथे घेतलेली आहेत. सर्व प्रश्न आपण इथे करेक्ट आन्सर इथे दिलेले आहेत आणि ते का दिलेले आहेत ते देखील मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगितलं आहे. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून प्रश्न उत्तर पाहणार आहोत. बघा परीक्षेच्या माध्यमातून देखील तुम्हाला काही 10 प्रश्न आहेत. त्यापैकी मुलांना इथे आपल्याला तुम्हाला जसे खेळामध्ये 4 ऑप्शन होते, 4 पर्याय होते, त्याचप्रमाणे परीक्षेमध्ये देखील तुम्हाला इथे 4 पर्याय आहेत आणि योग्य पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कळालं मुलांनो? चला आता आपण परीक्षेच्या माध्यमातून काही प्रश्न सोडवूया. बघा आता जो पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश पेशीतील हरित लवकाच्या सहाय्याने प्रकाशलोषण करतात. कोणत्या सहाय्याने प्रकाशलोषण करतात? बघा कोणत्या पेशीमधून? मग विषाणूमधून. तुम्हाला ते 4 पर्याय. पहिला आहे विषाणू, दुसरा आहे युग्रेना, तिसरा आहे शैवाल आणि चौथा आहे कवक आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे नाही विषाणू, नाही युग्रेना, ना कवक हे कसे आहेत? अमिबा आहेत. परंतु जो शैवाल आहे, शैवाल पेशीतील मग शैवाल कसं आहे? हिरवा आहे ना, मग त्याच्यामध्ये असलेल्या हरितद्रव्याच्या सहाय्याने ते प्रकाशलोषण करतात आणि म्हणून आपलं इथे उत्तर योग्य असणार आहे. आपला नेक्स्ट आहे, डॅश डॅश म्हणजे DNA किंवा RNA पासून लांबलचक रेणू असून त्यातला प्रथिनांचं आवरण आहे. मग कोणाला प्रथिनांचं आवरण आहे? विषाणूला, जीवाणूला, द्विखंडनला का मुकुलाला? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर नाही विषाणूला, द्विखंडनला, मुकुलन आपलं उत्तर आहे. मुलांना विषाणू हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. जीवाणू, विषाणू, द्विखंडन, मुकुलन हे नाही आहे. म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली आहे. कोणाची जी पेशीभित्तिका आहे जटिल कायटिन पासून बनलेली आहे? तर बघा इथे एक पेशी आहे, कवक आहे, अमिबा आहे आणि बहुपेशी आहे. तर बघा अमिबा, बहुपेशीय आणि एक पेशी आहे, कशी एकाच कॅटेगरीचे आहे. मग आपलं राहिलं जे उत्तर आहे ते कवक आहे. मग कवकाची जी पेशीभित्तिका आहे ती कायटिन या जटिल शर्करेपासून बनली आहे. आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. मोनोरा या सृष्टीतील सर्व सजीव डॅश डॅश असतात. जो मोनोरा हा जो जीव आहे त्याच्यातील सर्व सजीव कसे आहेत? मग तुम्हाला 4 ऑप्शन आहे. एक पेशी आहे, बहुपेशी आहे, कवक आहे का अमिबा आहे? आता बघा इथे सांगितलं की बहुपेशी, कवक आणि अमिबा हे तिन्ही ऑप्शन नाहीत. आपला ऑप्शन आहे एक पेशी आहे. ते मुलांना मोनोरा सृष्टी कसं आहे? जो जीव आहे तो एक पेशी आहे आणि म्हणून आपण करेक्ट आन्सरवर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, युग्रेना व्हॅलेवॅक्स पेशी डॅश डॅश असतात. मग युग्रेना व्हॅलेवॅक्स म्हणजे काय आहे? मग बघा इथे 4 ऑप्शन आहेत. हरितलवके, कवक, पेशी अंगके का शैवाले? तर यापैकी मुलांना जो आपला योग्य आन्सर असणार आहे ते हरितलवके. बघा आपण इथे जे करेक्ट आन्सर येतात युग्रेना व्हॅलेवॅक्स पेशीमध्ये हरितलवके आपल्याला आढळून येतात आणि म्हणून आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आदिजीवांचा आकार हा सुमारे डॅश डॅश असतो. जे आदिजीव आहे त्यांचा आकार साधारण किती असला पाहिजे? मग इथे 400 आहे, 300 आहे, 100 आहे, 200 आहे. मग 400 मायक्रोमीटर, 300 मायक्रोमीटर, 100 मायक्रोमीटर का इथे 200 मायक्रोमीटर आहे? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे ना 400 ना 300 ना 200 तर आपलं उत्तर 100 ना आपलं आन्सर आहे 200 मायक्रोमीटर हे आपला करेक्ट आन्सर असणार आहे.
आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅशमुळे अमांश होतो, कोणत्या गोष्टींमुळे अमांश होतो इथे विचारलं आहे. तर तुम्हाला इथे 4 पर्याय आहे, आपण पाहणार आहोत. बघा, लैंगिक आहे, मुकुलन आहे, अँटीमिबा हिस्टोलिटिक आहे, आणि जो चौथा आहे जो प्लाझोडियम वायवॅक्स, या 4 प्रकारामध्ये आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे अँटीमिबा हिस्टोलिटिकामुळे अमांश होतो, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जीवाणूचे प्रजनन बहुधा डॅश डॅश पद्धतीने होते. मग जीवाणूचे प्रजनन कोणत्या पद्धतीने होते आहे? मग लैंगिक आहे, कवक आहे, मुकुलन आहे का द्विखंडन आहे? तर बघा इथे ते प्रश्न आहे, त्याच्यापैकी आपलं योग्य उत्तर नाही लैंगिक, नाही कवक, नाही मुकुलन. तर बघा इथे जीवाणूचे प्रजनन हे द्विखंडन पद्धतीने होत आहे, आणि म्हणून ते आपलं उत्तर बरोबर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅशमुळे मलेरिया होतो. मग कोणत्या गोष्टीमुळे मलेरिया होतं? काय? बघा तुम्हाला इथे 4 पर्याय दिले आहे. जीवाणूमुळे होत आहे, प्लाझोडियम वायवॅक्समुळे होत आहे, युगॅलिनमुळे होत आहे का विषाणूमुळे होत आहे? तर आपलं जे उत्तर आहे मुलांनो, प्लाझोडियम वायवॅक्स मुळे काय होत आहे? मलेरिया होत आहे. आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण सराव खेळ परीक्षाच्या माध्यमातून आपण प्रश्न उत्तरं दिलेली आहेत. आता आपण पाहणार आहोत मुलांना प्रश्न उत्तराच्या माध्यमातून प्रश्न, त्याच्यामध्ये काही मुलांना दीर्घोत्तरी प्रश्न आणि काही लघुत्तरी प्रश्न आहेत. ते कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मुलांना आपण सुरुवात करूया प्रश्न उत्तराला. आपण पाहणार आहोत जो आपला पहिला प्रश्न आहे. बघा त्याने दिला आहे, जैविक वर्गीकरण म्हणजे काय? त्यांनी सांगितलं, मी जसं सांगितलं की जैव विविधता म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं. इथे जो प्रश्न आला की जैविक वर्गीकरण म्हणजे काय, मग त्यांनी सांगितलं की जे प्रचंड संख्येने आसपास असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्यांच्या गटात विभागणी करण्याची, की जे प्रचंड संख्येने आसपास असणारे जे सर्व जे सजीव आहेत त्यांची गटात किंवा उपगटात विभागणी करणे, त्यांची गटात विभागणी करण्यात आली. व सजीवातील जे साम्य आहे, सजीवातील जो फरक आहे, की जी विभिन्नता आहे, त्याच्यात साम्य काय आहे, त्याच्यात विभिन्नता काय आहे, त्याच्यात फरक काय आहे लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट हा असा उपगट करण्यात आले आहे. सजीवांचे गट उपगट बनवण्याच्या या प्रक्रियेलाच काय म्हणणार आहोत? जैविक वर्गीकरण म्हणणार आहोत. बघा पुन्हा एकदा नीट समजून घेणार आहोत आपण मुलांना. इथे त्यांनी दिलं आहे की प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करा. जे सर्व हर एक जे सजीव आहेत जे कसे आहेत ते प्रचंड संख्येने आहेत, त्यांची मोजदाद करणे शक्य नाही आहे. मग त्यांची ती गटात विभागणी करायची आहे. पण ती गटात विभागणी करत असताना त्याच्यातील साम्य आणि फरक काय आहे, की त्यात कोणती समानता आहे आणि कोणती विषमता आहे, तो फरक लक्षात घेऊन त्यांची गटात आणि उपगटामध्ये काय करायची आहे? विभागणी करायची आहे. मग जे सजीवाचे गट आणि उपगटात विभागणी करतात त्याला जैविक वर्गीकरण असे बोलले जाते. मग त्याच्यामध्ये हर एक पशु पक्षी प्राणी वनस्पती हे सर्व प्रकार त्याच्यामध्ये येतात. तर अशा प्रकारे आपलं याचं उत्तर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, रॉबर्ट विक्टर यांनी वर्गीकरण करण्यासाठी कोणते निकष विचारात घेतले, की कोणत्या गोष्टी विचारात त्यांनी घेतल्या? बघा आता त्यांनी बघा आपण पाहू की त्यांनी 5 गोष्टीचे निकष घेतले. त्यांनी 5 गोष्टींमध्ये त्याचं वर्गीकरण केलं आहे. कोणती 5 गोष्टी? रॉबर्ट विटकर यांनी वर्गीकरणासाठी पेशीची जटिलता हा एक पहिला प्रकार, की पेशीची जटिलता त्याचं जे आवरण आहे ते कोणत्या पद्धतीचं आहे. सजीवाचा प्रकार, हा सजीवाचा प्रकार कसा आहे, तो एक पेशी आहे का बहुपेशी आहे. त्याचप्रमाणे पोषणाचा प्रकार, हा जो जीव आहे त्याचा पोषणाचा प्रकार कोणत्या प्रकारचा आहे, तो कोणत्या प्रकारच्या पोषणावरती तो आधारित आहे हे लक्षात घेतलं आहे. जीवन पद्धती, त्याची जीवनची पद्धती आहे ती कोणत्या प्रकारची आहे ते देखील विचारात घेतलं आहे. आणि जो 5वा आहे वर्गानुवांशिक संबंध, हे निकष ठरलेला म्हणजे त्याचा जो संबंध आहे तो वर्गवांशिक म्हणजे आपण बोलतो ना जेनेटिक, त्या पद्धतीनुसार त्याचे वर्गीकरण केलेले आहे. मग अशा प्रकारे रॉबर्ट विटकर यांनी याचे 5 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेले आहे. जसं आपण त्याला बोलतो 5 गोष्टीमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. 5 किंगडम्स क्लासिफिकेशन ज्याला आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे 1969 मध्ये याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, रॉबर्ट विटकर यांनी सजीवाची विभागणी किती गटात केली आहे? जसं मी सांगितलं की त्यांनी 5 गटामध्ये त्याची विभागणी केली. रॉबर्ट विटकर यांनी सजीवाची विभागणी ही 5 गटामध्ये केलेली आपण आढळून येत आहे. आता आपल्याला नेक्स्ट आहे, मोनारा या सृष्टीत कोणकोणत्या सजीवांचा समावेश होत आहे. आता जर मोनारा या सृष्टीमध्ये सर्व प्रकारचे जीवाणू व नीलहरित जे शैवाले आहेत त्यांचा समावेश होत आहे. कोणते? की हर एक जे जीवाणू आहेत, हर एक प्रकारच्या जीवाणूचा व नीलहरित, बघा इथे दिले नीलहरित, जे हर एक प्रकारचे जे शैवाले आहेत त्याला नीलहरित जे शैवाले आहे, जे ग्रीन आपल्याला दिसतात, जे हिरवे दिसतात, ते सर्व शैवालांचा अशा प्रकारे त्याच्यात समावेश होत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे,
मोनोरा सृष्टीतील सजीवांची लक्षणे कोणती आहेत? आता कोणकोणती लक्षणे त्या मोनोरा सजीवामध्ये आढळून येतात? ती एकपेशीय आहे, ती स्वयंपोषी आहेत, अशा प्रकारची त्याच्यामध्ये आपल्याला लक्षणे आढळून येतात. बघा, मोनोरा सृष्टीतील सजीवांची लक्षणे, ही सर्व सजीव कशी आहेत? बघा, इथे आपण पाहत आहोत, ही सर्व सजीव कशी आहेत? ही सर्व सजीव एकपेशीय आहेत, हे आपलं पहिलं उदाहरण आहे. ही सर्व स्वपोषी किंवा परपोषी असतात, स्वयंपोषी पण असू शकतात, परपोषी असू शकतात. हे आधी केंद्रिके असून ते पटलबंध केंद्रिक किंवा पेशी अंगके त्यांना नसतात. ही कशी आहेत? आधी केंद्रिके आहे असून ते पटलबंध केंद्र किंवा पेशी अंगके त्याच्यामध्ये नसतात. हे आपलं इथे तिसरं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे मोनोरा सृष्टीतील सजीवांचे लक्षण ही खालीलप्रमाणे आपण स्पष्ट केलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कवकाची पेशीभित्तिका हे कशापासून बनलेले आहे? कवकाची जे पेशीभित्तिका आहे हे कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेलं आहे. बघा, कवकाची जे पेशीभित्तिका हे कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेलं आहे. आपल्या इथे उत्तर आपण दिलेलं आहे, ते उत्तर आपण असणार आहे. मग आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण पाहणार आहोत, आदिजीवाचे जे प्रजनन हे कोणत्या पद्धतीने होते? तर आदिजीवाचे प्रजनन हे द्विखंडन पद्धतीने निर्माण होते. बघा, इथे दिले आदिजीवाचे जे प्रजनन आहे द्विखंडन पद्धतीने होते. आपल्या एका वाक्यात उत्तर इथे आले. म्हणजे काही लघुत्तरी प्रश्न आहेत तर काही दीर्घोत्तरी प्रश्न देखील इथे आलेले आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, शैवालाची उदाहरणे सांगा. मग शैवाल हे कोणकोणती आहेत त्यांनी सांगितले आहे. बघा, इथे क्लोरेला आहे, क्लोरोमोनास आहे. ही शैवालाची 2 उदाहरणे दिली आहेत. ही नावं उच्चारायला देखील कठीण आहे, पण आपण बघा पाहणार आहोत. क्लोरोरेला आणि त्याचप्रमाणे क्लोरोनमस ही शैवालाची उदाहरणे इथे आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, विषाणू म्हणजे काय? त्यांनी सांगितलंय DNA किंवा RNA म्हणजेच काय आहे? विषाणू आहे. विषाणू म्हणजे DNA किंवा RNA पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचं आवरण असते. समजले मुलांना? विषाणू म्हणजे काय आहे? विषाणू म्हणजे DNA किंवा RNA पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला कसलं आवरण आहे? प्रथिनेचं आवरण आहे. आणि अशा प्रकारे त्याला आपण काय म्हणत आहोत? विषाणू म्हणत आहोत. जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोनोरा सृष्टीतील सजीवांची उदाहरणे सांगा. मग ती खूप मोठी त्याची लिस्ट आहे की जे मोनोरा सृष्टीतील जे सजीव आहेत ते कोणकोणते आहेत. बघा, आपण पाहणार आहोत. जे एकपेशी आहे बघा, आणि ती स्वयंपोषी आहेत, काही परजीवी आहेत. बघा, जो पहिला आहे क्लोस्ट्रिडियम क्रेटेनी आहे, दुसरा आहे सलोमोनेल टायफिडी आहे, तिसरा आहे क्लोरोटायडियम आहे, चौथा आहे ब्लोटोनियम आहे, चौथा नेक्स्ट आहे टेपोनियम आहे, टेपोनियम प्लॅडियम. आणि ही मोनोरा सृष्टीतील सजीवांची उदाहरणे आपण याच्यामध्ये पाहत आहोत. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. क्लोरोस्ट्रिडियम, टेटेनी, सलोमोनेला टायफी, क्लोरोडियम, ब्लोनियम, टेपोनिमा, प्लेडियम ही मोनोरा सृष्टीतील सजीवांची उदाहरणं आपण याच्यात पाहिली आहे. तर अशा प्रकारची एकपेशी आहेत, त्यामुळे ती स्वयंपेशी आणि परजीवी देखील असतात आणि याला पायाभूत जी अंगके नसतात. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठामध्ये असणारे जे प्रश्नोत्तर आहे या प्रश्नोत्तराचे आपण 10ची 10 प्रश्नोत्तरे आपण सोडवलेली आहेत आणि त्याचे स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना हा जो पाठ आहे मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेला आहे की आपण याच्यामध्ये आपण जो पहिला जो आपला पाठ आहे सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवाचे वर्गीकरण, की कशा प्रकारे सूक्ष्मजीवाचे वर्गीकरण करणं हे गरजेचं आहे. जैवविविधता कशासाठी केली जाते, त्याचं वर्गीकरण का होत आहे आणि त्याची गरज काय आहे. त्याचप्रमाणे जे सगळे सूक्ष्मजीव आहे, जीवाणू आहे, विषाणू आहे, जे कवटे आहे, त्याचप्रमाणे आपण पाहिलं की त्यांचं जे आकार आहे, त्याचप्रमाणे त्याची जी शेप आहे, त्याची जाडी ही किती असली पाहिजे, किती असते, आणि हे सगळं आपण त्याचा पाठाच्या माध्यमातून आणि चित्रीकरणाच्या माध्यमातून आपण स्पष्ट केलं आहे. त्याचा उगम कोणत्या ठिकाणी होत आहे आणि ते आपल्या कशा प्रकारे शरीराला हार्मफुल आहेत, अपायकारक आहेत, हे देखील आपण पाहिलं आहे. तर अशा प्रकारे पाठात येणारे जे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर याची देखील प्रश्नोत्तर आपण इथे स्पष्ट केलेली आहेत. तर अशा प्रकारे मुलांना हा जो पाठ आहे मी तुम्हाला नीट समजून सांगितला आहे, तो तुम्हाला सोप्या भाषेत तुम्हाला सांगितला आहे, तो समजला आहे मला पूर्ण खात्री आहे. भेटू एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.